उबरच्या मावशीनी येडा केला आहे मला, म्हणजे येडा बनवलाय। आयुष्याची 5 वर्ष काढलेली आहे तिथे। इथेच मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट केलेलं आहे। आतापर्यंत 3 तास झालेले आहेत आणि पैसे किती झालेत मी दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की रिक्षावर दिवसभर रिक्षा चालवल्यावरती किती कमाई होते। तर आता वाजलेले आहेत, हे बघा 8 वाजल्यात, आता 8 झालेले आहेत आणि मी आहे वसंत विहारला उभा आहे। आताच मी बायकोला सोडलं आणि इथे उभा आहे आता। आणि तुम्हाला सांगतोय की आता 8 वाजलेले आहेत, तर 3-3:30 वाजेपर्यंत मी कंटिन्यू रिक्षा चालवणार आहे आज, कारण मला संध्याकाळी घरी काम आहे, त्याच्यामुळे मी घरी लेट जाणार आहे। म्हणजे 3-3:30 वाजेपर्यंत रिक्षा चालवणार आहे। तर तोपर्यंत रिक्षावरती किती कमाई होते ते दाखवण्याचा मी तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका। आणि एक नवीन फीचर आला आहे हाईप म्हणून, ते पण करून टाका, म्हणजे व्हिडिओ एकदम टॉपमध्ये जाईल। तर मित्रांनो, मी तुम्हाला त्याच्या अगोदर एक हे दाखवतोय, बघा गॅस दाखवतो। गॅस आता 3 काड्या आहेत मित्रांनो। खरं तर मी काल सकाळी गॅस भरली होती, काल तर मी गेलो नाही रिक्षावरती, पण सकाळी बायकोला जेव्हा सोडायला आलो मी तेव्हा गॅस भरली मी घरी जाताना। घरी गेलो दुपारी, एक घरी काम असल्यामुळे म्हणजे प्रोग्राम असल्यामुळे मी गेलो नाही रिक्षावरती। मग तो प्रोग्राम वगैरे अटेंड करून मग संध्याकाळी परत मी बायकोला घ्यायला आलो इथे आणि मग घरी गेलो। तर याच्यात ती गॅस म्हणजे जेवढी संपली तेवढी, तर 3 काड्या आता राहिल्या। आता परत मी इथे आलोय बायकोला सोडायला, तर त्या 3 काड्या राहिलेल्या आहेत आता। तर मी काल भरली होती 244 रुपयाची गॅस मित्रांनो, 244। तर आता 3 काड्या उरलेल्या आहेत त्याच्यात। तर आता 8 वाजलेले आहेत, 8:15 झालेले आहेत। तर 3-3:30 वाजेपर्यंत बघूयात का रिक्षावरती कशी कमाई होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर मित्रांनो, ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन मी चालू केलेले आहेत। ऑनलाईन गेलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता कसे ओलावरती भाडे वाचतायत, उबरवरती पण वाचतायत। तर बघूया जो भाडा आपल्याला परवडेल आणि जिथून आपल्याला रिटर्न भेटू शकतं नेहमीप्रमाणे, जशी रिक्षा मी चालवतो तशा प्रकारेच आपण भाडे उचलणार आहोत आणि बघूयात 3 वाजेपर्यंत कशी कमाई होते। तर या माझ्यासोबत। तर मित्रांनो, मी आता आहे मेडोजला, इथे एक भाडा घ्यायला आलेलो आहे उबरचा। तर इथून आता त्यांना पिक करेल आणि घंटाळीला सोडणार आहे। तर बघूयात आता तिथून कसे भाडे भेटतात आणि पुढे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचा बटन आहे तो पण दाबा, म्हणजे व्हिडिओ टॉपला जाईल। तर चला या माझ्यासोबत। तर मित्रांनो, मी आता आहे स्टेशन रोडला, ठाणा मार्केट रोडला आहे, पाठीमागे माझ्या स्टेशन आहे। तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घंटाळीचा भाडा आहे, पण तो घंटाळीचा नव्हता, स्टेशनचा भाडा होता मित्रांनो। उबरच्या मावशीनी येडा केला आहे मला, म्हणजे येडा बनवलाय, कारण दाखवला घंटाळीचा भाडा। मग जेव्हा मी OTP वगैरे टाकला त्याच्यानंतर मित्रांनो स्टेशनचा आला, म्हणजे स्टेशन झालं, ते काय माहिती काय प्रॉब्लेम झाला। तर आता मी स्टेशनला पॅसेंजरला सोडलेलं आहे। मी इथे कधी येत नाही मित्रांनो, क्वचित आलो तर, असं चुकून आलो तर किंवा वाटलं तर येतो, कारण इथे गर्दी पण खूप असते आणि भाडा भेटायला, रिटर्न भाडा भेटायला थोडं कठीण जातं। पण आणि मीटरच्या लाईनमध्ये गेलो तर भाडा भेटतो मित्रांनो, पण कसं मीटरची लाईन पण खूप मोठी असते आणि खूप ट्रॅफिक असते, नुसता आवाज चाव। म्हणून मी आता इथे मार्केट रोडला येऊन उभा राहिलो। इथे थोडासा आवाज कमी आहे, गर्दी कमी आहे, इथे साईडला गाडी लावून मला व्हिडिओ काढता येऊ शकते, म्हणून मी इथे येऊन उभा राहिलो। तर बघूयात आता इथून कसा भाडा भेटतोय मित्रांनो, कुठला भेटतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
तर मित्रांनो मी आहे आता चेन्नई कोळीवाडा रोडला आहे। इथे राईटला माझ्या ठाणा कॉलेज आहे, फेमस कॉलेज आहे ठाण्यातला। इथे मी आयुष्याची 5 वर्ष काढलेली आहे। इथेच मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट केलेलं आहे। तर मित्रांनो मी आता इथे उभा आहे आणि आता वाजलेले आहेत हे बघा 10:47 झालेले आहेत, 11:15 वाजलेले आहेत आता। तर मित्रांनो 11:15 वाजलेले आहेत आणि मी इथे उभा आहे। तर बघूयात आता इथून कसे भाडे भेटतात। आतापर्यंत तर चांगले भाडे भेटले मित्रांनो, मी तुम्हाला नंतर दाखवेल किती झाले ते, पण चांगले भाडे भेटले आतापर्यंत। जवळजवळ 2 तास व्हायला आले, 2 नाही 3 तास व्हायला आले। 8ला निघालो होतो, 8 सव्वा 8ला, आणि आता 11:15 वाजायला आल्यात, म्हणजे 11 वाजायला आले, 11 वाजायला आल्यात, 11:15 वाजलेत। तर 3 तास व्हायला आलेत मित्रांनो आणि चांगले भाडे भेटले। तर बघूयात पुढे कसे भेटतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो। कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाका। तर मित्रांनो आताच मला हरिओम नगरचा कोपरीचा भाडा भेटलाय आणि आता मी पॅसेंजरला पिक करायला चाललोय। पॅसेंजरने मेसेज केलाय जल्दी आओ, तर आता जल्दी जायला लागेल, नाहीतर पॅसेंजर कॅन्सल करेल। असे असतात पॅसेंजर मित्रांनो, कॅन्सल करतात लगेच, म्हणून जल्दी जायला लागेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तर मित्रांनो मी आहे आता कोपरीला आणि मी तुम्हाला आता दाखवतो आतापर्यंत किती झालेले आहेत। म्हणजे भाडे तर चांगले भेटले मला, तर पैसे किती झालेत मी आतापर्यंत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर आता वाजलेले आहेत हे बघा 11 वाजल्यात, बघू शकता 11:06 झालेले आहेत। मगाशी मी इथे चेन्नई कोळीवाड्याच्या रोडला होतो, ठाणा कॉलेज जवळ, आणि आताच तिथून मी इथे एक भाडा घेऊन आलो रॅपिडोवर। तर आता टोटल मी तुम्हाला दाखवतो आतापर्यंत किती झालेत। 11:06 झालेले आहेत, 3 तास झालेले आहेत मित्रांनो। आतापर्यंत 3 तास झालेले आहेत आणि पैसे किती झालेत मी दाखवतो। तर ओलावरती 2 भाडे भेटलेत मित्रांनो, एक 133 आणि एक 82 रुपये। आणि मित्रांनो रॅपिडोवर पण 2 भाडे भेटलेले आहेत, 220 झालेले आहेत, बघू शकता तुम्ही 2 भाडे। आणि उबरवरती पण 2 भाडे भेटलेले आहेत मित्रांनो, त्याचे 296 झालेले आहेत, बघू शकता तुम्ही मित्रांनो। आणि एक मीटरवर मला एक भाडा भेटला 115 रुपयाचा। तर टोटल मी तुम्हाला दाखवतोय बघा, 220 रॅपिडोचे, 296 उबरचे, 133 ओला, हे 82 रुपये ओलाचे, आणि 115 रुपये मीटरवर एक भाडा घेतला त्याचे। तर 846 झालेले आहेत मित्रांनो, 846 846 रुपये झालेले आहेत मित्रांनो आतापर्यंत। तर चांगले भेटले मित्रांनो भाडे, म्हणून एवढे झाले 3 तासामध्ये। तर बघूयात आता पुढे कसे भाडे भेटतात। आता मी इथे कोपरीला आहे, इथे हा बघा CNG पंप आहे। तर आणि गॅस मित्रांनो हे बघा, गॅस अजून 3 काड्या आहेत, बहुतेक आता थोडी अजून चालवली तर ही एक काडी संपून जाईल। आणि इथे गॅस पंप पण आहे। तर मी इथे उभा आहे, आता बघूया तिथून कसे भाडे भेटतात। मी आता ओला उबेर रॅपिडो बंद केलंय सध्या, कारण व्हिडिओ काढायची होती, याच्यात आवाज येईल म्हणून मी बंद केलं। तर बघूयात आता ऑन करेल परत आणि बघूयात कसे भाडे भेटतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा। तर मित्रांनो मी आहे आता कोरम मॉलच्या बाहेर, आताच एका पॅसेंजरला सोडलं आणि आतापर्यंत आता वाजलेले आहेत हे बघा 1:09 झालेले आहेत, बघू शकता 1:09 झालेले आहेत, 1:15 झालेले आहेत मित्रांनो। तर आतापर्यंत किती झालेत ते मी आता तुम्हाला सांगणार नाहीये,
मी तुम्हाला शेवटी सांगेल की किती झाल्यात, कमाई किती झाली ते मी तुम्हाला शेवटी सांगेल। आता 3 वाजेपर्यंत चालवणार आहोत मित्रांनो रिक्षा। आता 1:15 वाजल्यात, तर 3 वाजेपर्यंत किती होतात ते मी तुम्हाला शेवटी सांगेल मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नक्की तुम्हाला आवडेल। तर या माझ्यासोबत, चला। तर मित्रांनो, मी आता आहे बालकुमला। हायलँड हेवन म्हणून इथे कॉम्प्लेक्स आहे मागच्या साईडला माझ्या, म्हणजे राईटला। तर तिकडे मी आता आलोय शेवटचा भाडा घेऊन आजच्या दिवसातला, कारण आता वाजलेले आहेत ते बघा 2:35 झालेले आहेत आता। आणि इथे बालकुमलाच असल्यामुळे, आता घरजवळ असल्यामुळे म्हटलं आता कुठे भाडे मारत बसू, म्हणून आता घरी जाणार आहे मी। तर मी आता तुम्हाला दाखवतो, सकाळी 8:15ला निघालो होतो, त्याच्यानंतर आता 2:30 वाजून गेल्यात, 2:35 झाल्यात। तर आत्तापर्यंत किती झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला गॅस दाखवतोय बघा। गॅस आता 2 काड्या राहिलेल्या आहेत मित्रांनो, 2 काड्या अजूनपर्यंत आहेत। सकाळी निघालो होतो तेव्हा 3 होत्या काड्या, आता अजूनपर्यंत 2 आहेत। थोडी चालवली अजून गाडी 10-15 किलोमीटर, तर ती एक काडी पण संपून जाईल, एकच राहील। आणि हे बघा अजूनपर्यंत भाडे वाजत आहेत। तर मी तुम्हाला दाखवतोय बघा, ओलावरती 133 एक भाडा आणि एक 82 रुपये, ते सकाळचेच आहेत। आणि मित्रांनो, उबरवरती 469 झालेले आहेत टोटल, आणि रॅपिडोवर 423 रुपये झालेले आहेत टोटल, हे बघा बघू शकता तुम्ही। आणि मीटरवर काही भाडे भेटल्यात मित्रांनो, दाखवतो तुम्हाला। तर मी टोटल केलेली आहे सगळ्याची, 423 रुपये रॅपिडोचे, 469 रुपये उबरचे, 133 आणि 82 रुपये ओलाचे। आणि हे बघा इथे 115, 83, 122 आणि 56 रुपये मीटरवरती भेटलेले आहेत मित्रांनो। तर टोटल झालेले आहेत 1483 रुपये, टोटल 1483 रुपये झालेली आहे। आणि मी आता तुम्हाला मायनस करतो, गॅस मायनस करून दाखवतो तुम्हाला। 244 रुपयाची गॅस भरली होती, तर गॅस मायनस केल्यानंतर, गॅसचे पैसे मायनस केल्यानंतर उरतात ते 1239, म्हणजे 1240 पर्यंत झालेले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो 1240 रुपये प्रॉफिट झालेला आहे, मी तुम्हाला दाखवलं। गॅस पण 2 काड्या राहिलेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो। तर आता मी जाईल इथून घरी, कारण घर जवळ आहे इथून, त्याच्यामुळे म्हटलं इथेच आता आपण व्हिडिओ संपवूयात, व्हिडिओची समाप्ती इथेच करूयात मित्रांनो। 1240 रुपये प्रॉफिट झालेला आहे। तर आता इथून जातो घरी। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, कशी वाटली व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। खूप दिवसानंतर मी रिक्षावर कशी कमाई होते, किती होते, कशी चालवल्यावरती कशी कमाई होते, किती होते ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप कमेंट्स यायच्या की अर्निंगची व्हिडिओ टाका, अर्निंगची व्हिडिओ टाका, म्हणून आज पुन्हा एकदा अर्निंगची व्हिडिओ टाकलेली आहे मित्रांनो। सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आता 2:30 वाजून गेलेले आहेत। तर आता एवढ्या वेळात, म्हणजे जवळजवळ 7 तासात मित्रांनो 1240 रुपये भेटलेले आहेत। तर कधी कमी कधी जास्त असे भेटतच असतात, रोज रोज दिवाळी नसते, कधी कमी पण भेटतात, कधी जास्त पण भेटतात। तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। आणि जे लोक तुमचे कोण ओळखीचे असतील, मित्र किंवा भाऊ वगैरे, त्यांना रिक्षाबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत, आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो। कारण रिक्षाबद्दल अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न मी करणारच आहे। तर अशी होती आजची व्हिडिओ। नेहमीच अशा चांगल्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।